नमस्कार मित्रांनो. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या शिक्षकांसाठी आर्थिक सुरक्षेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना शाळांना 100% अनुदान उशिरा मिळाल्यामुळे, म्हणजेच 2005 नंतर मिळाल्यामुळे जुनी पेन्शन नाकारली जात होती. परंतु न्यायालयाने हा तांत्रिक निकष पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलंय की जर तुमची मूळ नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 पूर्वीची असेल तर तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेचा OPS लाभ मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. या निकालात न्यायालयाने प्रशासनाला कडक आणि कालबद्ध आदेश दिले आहेत. पहिली गोष्ट, नवीन पेन्शन म्हणजेच DCPS अंतर्गत होणारी कपात त्वरित थांबवून जुनी कापलेली रक्कम 4 आठवड्यांच्या आत परत करावी लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 6 आठवड्यात सर्व पात्र शिक्षकांचे GPF खाते सुरू करावे लागेल. जे शिक्षक आधीच निवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी शिक्षण संस्थांनी त्वरित पेन्शन प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून त्यांना थकीत पेन्शन मिळेल. हा संपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठातील प्रसिद्ध दत्तात्रेय बोरसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्याच्या धर्तीवर आधारित आहे. मात्र लक्षात ठेवा, संबंधित कर्मचाऱ्याने स्वेच्छेने नवीन पेन्शन योजना स्वीकारलेली नसावी. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून आता केवळ राज्य शासनाच्या अधिकृत GRची प्रतीक्षा आहे, ज्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. ही माहिती तुमच्या शिक्षक मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.